या सगळ्या प्रकरणात तुमच्या विरोधात एकच मिनिट. या सगळ्या प्रकरणात तुमच्या विरोधात फक्त म्हणजे मागणी होत नाही की तुमच्या विरोधात घोषणाबाजी फक्त होत नाही, तुमच्यावरती कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी होती आणि या सगळ्यातून माझी अटक कर असे भाजपचे माझं म्हणणं हे आहे की ज्यांना लॉजिकली भांडायचं नसतं त्यांचा हा मार्ग असतो की याला अटक करा, याला जेलमध्ये टाका. माझी काय ना नाही आहे. अरे आमचा राम 14 वर्ष वनवासात गेला होता सत्यासाठी. अरे तो आमचा राम आहे, आम्हा बहुजनांचा राम आहे, क्षत्रिय आहे तो. तुम्ही अपहरण करता आमच्या रामाचं. तो आमचा मर्यादा पुरुषोत्तम राम आहे, शबरीचं बोरं खाणारा राम आहे, जातीपाती न म्हणणारा राम आहे. रामराज्य त्याचं कसं असावं तर सगळं जनता सुखी असावी असा राम आहे. आणि तो राम आमच्या हृदयात आहे, आमच्या फक्त तोंडात नाही आहे. आणि राम 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 जे करतायत त्यांना मला एक सांगावंसं वाटतं की तुमचा राम तुम्हाला बाजारात निवडणुकींसाठी आणायचा आहे. आमचा राम जन्मापासून आमच्या हृदयात आहे आणि तो हृदयातच राहील. मला प्रश्न विचारायचा आहे की 22 तारखेला जे राम मंदिराचं उद्घाटन आहे त्याकरता तुम्ही जाणार का? मग आता ठाम आहात का? हे बघा, कोणाच्या बोलावण्यावरनं मंदिरात जाणारा मी माणूस नाही. आणि बोलवणारे कोण, रामाचं दर्शनाला बोलवणारा कोण, मला जेव्हा दर्शन घ्यायचं तेव्हा मी घेईन. अरे माझे राम आहेत. बालपणी इथला गोरा राम आणि काळा राम हे पंचवटीत, तुम्ही नाशिकला गेले की पंचवटीत तुम्ही जा, गोदावरीच्या किनाऱ्यावरती गोरा राम आणि काळा राम आहे. त्या दोन्ही मंदिरात दरवर्षी जाणारा मी माणूस आहे. एका गुहेतनं जावं लागतं एका रामाचं दर्शन घेण्यासाठी. मी जिथे राम गेले होते, राम जिथनं गेले, श्रीराम प्रभू श्रीराम, त्या गावचा माणूस आहे मी. तेव्हा मला रामाबद्दल कोणी सांगण्याचा प्रयत्न करू नये. या सगळ्या विषयामध्ये एक महत्वाची बाब अशी आहे की तुम्ही या सगळ्या विषयामध्ये बोलताय अगदी